नमस्कार. बथुआ म्हणजे चाकवतची भाजी, अतिशय टेस्टी अशी ही भाजी आहे. वा वा, मस्त. आणि हिवाळ्यात या पालेभाज्या खाण्याची मजाच काही आवडेल. वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या या हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात. तर आज आपण बनवत आहोत चाकवतची भाजी. अतिशय पौष्टिक आणि तुम्ही असं म्हणू शकता की अतिशय कॅल्शियम, फॉस्फरस सगळ्या जीवनसत्वांनी परिपूर्ण अशी ही चाकवतची भाजी. त्याच्यातनं भरपूर प्रमाणात आपल्याला कॅल्शियम मिळतं आणि हिवाळ्यात ही भाजी अगदी आवर्जूनच खायला हवी, जेणेकरून आपल्याला वर्षभरासाठी ऊर्जा मिळू शकते. जीवनसत्वांच्या गुणांची खाण अशा या चाकवतच्या भाजीला म्हटलं तरी चालेल. उत्तर भारतात तर या भाजीचा अतिशय उपयोग केला जातो आणि आपल्याकडे ही पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही भाजी भरपूर प्रमाणात मिळते आणि करण्याच्या पण अनेक पद्धती आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे केली जाते ही. कोणी ताक घालून करतं, कोणी अगदी मोकळी करतं, कोणी शिजवून म्हणजे गरगटा भाजी आपण म्हणतो तशी करतं. अनेक प्रकारची भाजी आपण या वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो ही भाजी. तर ही भाजी मी सगळी निवडून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला कुकरमध्ये शिजून घ्यायची. तशी ही चाकवतची चिरून घेतली भाजी मी आणि कुकरमध्ये टाकते आहे. आता यातच आपल्याला तुरीची डाळ टाकू शकतो किंवा हरभऱ्याची डाळ पण टाकू शकतो. तर इथे मी 2 टेबलस्पून तुरीची डाळ भिजू घातली होती. एक 15 ते 20 मिनटं धुवून घेतली आणि ही आपल्याला शिजायला टाकली आहे. कारण की ही आता कुकरमध्ये शिजणारच आहे, त्यामुळे जास्त भिजवायची पण आपल्याला गरज नाही आहे. तशी 2 चमचे डाळ आपल्याला तुरीची घ्यायची आहे आणि चाकवतची भाजी दोन्ही मिक्स करायची आणि साधारणतः एक 1.5 वाटी पाणी पुरेसं होईल याच्यामध्ये. तसं 1.5 वाटी पाणी मी टाकणार आहे आणि हे कुकरचं झाकण बंद करून आपण हे गॅसवर शिजायला ठेवणार आहे. अशी ही थोडीशी आंबटसर, जास्त आंबट पण नसते, पण जास्त असं म्हणू शकतो आपण की चवीला फार आंबटही नाही आणि तुरटही नाही. तर अशी पालेभाजी आंबट चुक्यासारखी नाही लागत, पण चवीला पौष्टिकतेच्या प्रमाणे जर विचार केला तर अतिशय ही उत्तम भाजी आहे. आता मी 2-3 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता की भाजी अतिशय छान प्रकारे शिजलेली आहे. थोडीशी घोटून घेतली मी. आता गॅसवर आपण एक कढई ठेवलेली आहे आणि तेल छान तापू द्यायचे. आपल्याला करायला अतिशय सोपी आणि भाकरी आणि पोळीबरोबर तर ही भाजी खूप छान लागते. आता हे आपण कढईतलं तेल तापलेलं आहे आपलं. 1 चमचा छोटा आपण जिरे टाकूया. गरम तेलात जिरे टाकले की छान तडतडतात. जिऱ्याने एक वेगळ्याच प्रकारचा छान स्वाद येतो, त्यामुळे आपण प्रत्येक भाजी जिरे हे टाकतोच. आणि हे पालेभाजी असल्यामुळे तुम्ही लसणाचा वापर जितका जास्त करता तितकी ही भाजी चविष्ट होते. त्यामुळे मी एक 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या सोलून घेतल्या होत्या आणि बारीक चिरलेला लसूण हा मी टाकलेला आहे. आणि थोडासा लसूण लाल झाला की मग आपण यामध्ये कांदा टाकणार आहोत. एक मध्यम आकाराचा कांदा आपण चिरून घेतला आणि या तेलामध्ये आपण आता परतून घेणार आहोत. असा थोडासा लालसर असा आपल्याला परतून घ्यायचा हा कांदा. कांदा, लसूण मस्त. याच्यात तुम्ही आता जर आवडत असेल तर आलं पण टाकू शकता, पण पालेभाज्या शक्यतो आलं मला आवडत नाही, त्यामुळे मी आल्याचा वापर शक्यतो टाळते पालेभाज्यामध्ये. 2 हिरव्या मिरच्याचे तुकडे पण मी टाकलेत. हे खाताना जर दाताखाली आले तर हे खूप छान लागतात. एक छोटंसं टोमॅटो. अशा वेगळ्या प्रकारची ही भाजी जरा केली तर कधी-कधी नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळी केली की आपल्याला खाण्याचा आनंद छान मिळतो आणि मुलं पण आवडीने खातात. कांदा टोमॅटो असलं एक वेगळी छान चव येते. तसे कांदा टोमॅटो आपण परतून घेणार आहोत. आपल्या चवीप्रमाणे थोडीशी हळद. हळद तर अँटिसेप्टिक आहे, भाज्यांमध्ये हवीच आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे याच्यात तिखट घालू शकता तुम्ही आणि तिखट नसेल तर आणखीन हिरव्या मिरच्याची पेस्ट पण घालू शकता. ते इथे मी 2 छोटे चमचे लाल तिखट टाकलेलं आहे, कारण की 2 हिरव्या मिरच्या आपण आधीच टाकलेल्या होत्या. हे छान असं परतून घेऊया आपण, म्हणजे टोमॅटो पण असे थोडेसे मऊसर होतील. आता तुम्ही बघू शकता की मिश्रण छान परतलं गेलं आहे. आता शिजवलेली आपण जी भाजी आहे, कुकरमध्ये शिजून घेतली होती तुरीची डाळ आणि चाकवत, ते शिजवलेली भाजी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे.
आणि छान एक 10 मिनटं मस्तपैकी याला उकळी देऊ द्यायची आहे. तर आधी तुम्ही शिजवून ठेवली तर ऐनवेळेस पण पटकन फोडणीला टाकता येतं. आणि भात भाजीसुद्धा खूप छान लागते. म्हणजे पोळी भाकरी जर नसेल आणि घाईची वेळ असेल तर तुम्ही ही भात आणि भाजी मस्तपैकी छान बेत होऊ शकतो. चवीप्रमाणे मीठ टाकले आपण आता. आणि जास्त गरम मसाला याच्यात काहीही लागत नाही. नुसतं तिखट, मीठ, लसूण, कांदा असेल ती भाजी अतिशय उत्तम होते. कारण की शिजलेली असल्यामुळे आता जास्त वेळ पण आपल्याला गॅसवर शिजवायची गरज नाही आहे. एक छानपैकी अशी उकळी आली की भाजी आपली मस्तपैकी तयार आहे. तुम्ही पोळीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, भात भाजीसुद्धा ही खूप छान लागते. आणि माझं चॅनल अजून जर सबस्क्राईब केलं नसेल अशा छोट्या छोट्या रेसिपीसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.